नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। कारण लहानपणापासून जनतेची सेवा करण्याची आवड असल्यामुळे निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर सुद्धा सातत्याने आपण जनतेचे काम करत आहोत आणि माझा हा आवडीचा विषय आहे आणि मला यामध्ये कोणताही त्रास होत नाही। काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, परंतु जी आपल्या मागे जनतेची ताकद असते आणि त्या ताकदीतून अनेक कामं या गोंदिया मतदारसंघामध्ये आम्ही केलेले आहेत। आज जवळपास 90%च्या वर रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत। गावागावामध्ये नवीन उपक्रम म्हणून आपण महिला बचत गट असतील, आपले कृषी भवन असतील, अनेक ठिकाणी वाचनाचे बांधकाम आपण करत आहोत। एवढंच नाही, आरोग्याच्या दृष्टीने नवीन 2 PSC आणि 9 सब सेंटर ग्रामीण भागामध्ये आणि नवीन शहरी PSC आपल्या 9 गोंदिया शहरामध्ये आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतःच्या वेतनातून लोकसहभागातून आपण जवळपास 110 शिक्षक, यावर्षी मागच्या वर्षी 125 शिक्षक नियुक्त केले होते आणि अशा प्रकारे जनतेची सेवा आपण करत आहोत। आज कृषी शेतकऱ्यांकरता मग तो बोनसचा प्रश्न असो, त्यांच्या धान विक्रीचा प्रश्न असो, वेळोवेळी त्यांच्यावर आलेली संकटे असतील, त्यातून त्यांना मिळणारी मदत असेल, या सर्व बाबतीमध्ये आज आमच्या गोंदिया विधानसभा अव्वल आहे। एवढंच नाही, आता जी लाडकी बहीण योजना आपली सुरू आहे, या योजनेमध्ये सुद्धा 1 लाखच्या वरचा टप्पा महाराष्ट्रामध्ये आमच्या तालुक्याने गाठलेला आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च आहे। आतापर्यंत कोणी 50-60 हजारच्या वरचा आकडा गाठू शकला नाही, परंतु गोंदिया तालुका एकमेव असा तालुका आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की 1 लाखचा आकडा आपण गाठलेला आहे आणि जवळपास 90,000 बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जे उर्वरित 10,000 बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे येणार आहेत। 2019 मध्ये पक्षाकडून आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे आपण जनतेच्या आग्रहास्तव, आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष निवडणूक लढली। त्यानंतर आम्ही एक नवीन राजकीय पक्ष जनता की पार्टी म्हणून चाबी संघटना म्हणून आपण निर्माण केलेला आहे आणि त्या माध्यमातून आता आमच्या सर्व पक्षाच्या संघटनेचे कामकाज सुरू आहे। आम्हाला तर सर्व विधानसभा, गोंदियाच्या 4ही ज्या विधानसभा आहेत तिथून लोकांचे ऑफर येत आहेत, उमेदवारांचे ऑफर येत आहेत। त्या सर्व लोकांची इच्छा आहे की आपल्या म्हणजे आज तिरोडा असेल किंवा मोरगाव अर्जुनी असेल किंवा आमगाव देवरी असेल, या तिन्ही मतदारसंघातून लोकांची मागणी होत आहे की आमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचे लोक उभे करा। परंतु शेवटी निर्णय आमची एक पक्षाची कोर कमिटी आहे ती घेत असते, सर्व कार्यकर्ते मिळून घेत असतात आणि सर्व गोष्टी पाहता आपल्याला पुढच्या काळामध्ये कोणत्या दिशेने जायचे आहे त्या दृष्टीने आमचा जो कोर कमिटी आहे तो याचे सर्व म्हणजे निर्णय घेत असतो।